गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम इन दिस वंडरफुल सेशन ऑफ PYQ सिरीज. तर आजच्या या सिरीजमध्ये आपण KTG या टॉपिकबद्दल डिस्कशन करणार आहोत. तर जे काही नीटला क्वेश्चन विचारले त्याच्यामधला हा पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे बघा. The two vessels separately contains two ideal gases A and B at the same temperature. The pressure of gas A is twice the pressure of gas B. Under such condition, the density of Hg density is 1.5 times the density of B, that is 3/2 density of B. The question काय विचारलाय तुला? The ratio of molecular weight of A to the molecular weight of B. आता या ठिकाणी तुम्हाला बेसिक आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे. PV इज इक्वल टू काय असणार आहे बेटा? बोल NRT. हे PV नंबर ऑफ मोल्सला आपण लिहितात ते मास डिवाइड बाय मॉलिक्युलर मास इंटू RT. हे P इज इक्वल टू हे M/V. हे M आणि V जर खाली आलं तर मास डिवाइड बाय व्हॉल्यूम, दॅट इज अ डेन्सिटी ऑफ गॅस, दॅट इज अ रो डिवाइड बाय M इंटू RT. हे इक्वेशन्स असणार आहे. आता या इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व्ह करत असताल तर इक्वेशनला सॉल्व्ह करत असताना काय असणार आहे? हे P रो आणि जर तुला मॉलिक्युलर मास काढायचा असेल तर मॉलिक्युलर मास इज इक्वल टू रो डिवाइड बाय P इंटू RT. तर जे दोन गॅसेस आहेत त्या दोन गॅसेससाठी हा रेशो तुम्ही घेऊ शकता. तर रेशो सिम्पली असणार आहे या ठिकाणी मॉलिक्युलर मास ऑफ A टू द मॉलिक्युलर मास ऑफ B इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ A टू द डेन्सिटी ऑफ B आणि त्यानंतर प्रेशर ऑफ B डिवाइडेड बाय प्रेशर ऑफ A. आता मला सांगा डेन्सिटी ऑफ A इज 3/2 टाइम्स द डेन्सिटी ऑफ B, म्हणजे 3/2 टाइम्स द डेन्सिटी ऑफ B असणार आहे डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ B इंटू हे Bचं B प्रेशर ॲज इट इज. प्रेशर ऑफ A इज डबल द प्रेशर ऑफ काय असणार आहे बेटा? बोल B. हे डबल द प्रेशर ऑफ B. हे B कॅन्सल, हे डेन्सिटी कॅन्सल. तर आन्सर काय येणार आहे? बोल 3, 2 × 2 4. म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ A टू द मॉलिक्युलर मास ऑफ B. ह्याचं जे आन्सर येणार आहे ते आन्सर किती येतं बेटा? बोल 3 / 4. समजलं? ठीक. तर नेक्स्ट क्वेश्चन बद्दल आपण डिस्कशन करूयात आता. बघा क्वेश्चन काय म्हणतो. A molecular mass of given mass of gas have the RMS velocity 200 at a temperature 27 degrees Celsius. बरं कितीला? ज्या वेळेस 27 डिग्री सेल्सिअस होतं त्यावेळेस RMS velocity किती होती? 200 मीटर पर सेकंड. आणि त्यावेळेस प्रेशर 1.0 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. When the temperature and pressure of the gas respectively 127 degrees Celsius and 0.05 × 10⁵ Newton per meter square, then the its RMS velocity will be. We know the RMS velocity is directly proportional to square root of काय असणार आहे? Absolute temperature. It do not depend upon the pressure when we are thinking about its temperature. Velocity, RMS velocity is directly proportional to square root of temperature. Therefore, V1 upon V2 is equal to square root of T1 upon T2. Velocity, initial velocity दिली 200 मीटर पर सेकंड. फायनल वेलॉसिटी काढायची. ज्यावेळेस टेम्परेचर हे 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे 300 केल्विन होतं त्यावेळेस वेलॉसिटी होती 200. बरं आता या ठिकाणी जी काही डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर आहे ते डिग्री सेल्सिअसमधलं 127 डिग्री सेल्सिअस. इट्स व्हॅल्यू इज 400. हा 0 कॅन्सल झाला बेटा. मग जर ह्याला सॉल्व केलं 200 divided by x is equal to √3 divided by 2. Then the answer is, the value of x is, हे x या साईडला गेलं म्हणजे आन्सर आलं 400 divided by √3 मीटर पर सेकंड. दिस इज युअर आन्सर. ही असणार आहे 127 डिग्रीला असणारी RMS वेलॉसिटीची व्हॅल्यू. समजते? ठीक आहे बेटा. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय? मिक्सचर ऑफ कन्सिस्ट ऑफ 2 moles ऑफ O2 and 4 moles ऑफ argon at a temperature T, neglecting all the vibrational mode, the total internal energy of the system. Total internal energy of system तुला विचारलं. ठीक आहे. आता इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम दोन फॉर्म्युलेत एकदम बेसिक पॅटर्न जाऊ शकतो तुम्ही या ठिकाणी. NCVT ही असणारे इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम, त्यावेळेस असणारी इंटरनल एनर्जी. हे बेसिक इक्वेशन. ठीक आहे. दिस इज द इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम. हे जर इक्वेशन लावायचं असेल तर तुम्ही इझिली यूज करू शकता की पहिल्यांदा हे फर्स्ट साईड ज्यावेळेस ऑक्सिजन. बरं टोटल इंटरनल एनर्जी काय असणार आहे? बोल इंटरनल एनर्जी ऑफ ऑक्सिजन प्लस इंटरनल एनर्जी ऑफ आर्गॉन. बरं इंटरनल एनर्जी ऑफ ऑक्सिजन म्हणजे NCV. कुणाचा? बोल ऑक्सिजनचा. हे N1 म्हणू, CV1 म्हणू आणि या ठिकाणी NCVT प्लस N2CVT. ठीक आहे.
आता N1 ची जी व्हॅल्यू आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन किती दिलेत बेटा बोल 2. बरं CV ची व्हॅल्यू म्हणजे CV म्हणजे काय स्पेसिफिक हीट ऑफ व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बरं हे डायॲटॉमिक जर गॅस असेल हा जर डायॲटॉमिक गॅस असेल तर डायॲटॉमिकसाठी ही व्हॅल्यू असणार आहे 5/2R इंटू बेटा काय झालं बोल T प्लस N2. आर्गॉनसाठी जर विचार केला तर आर्गॉनसाठी नंबर ऑफ मोल्स जे असणार आहे ते असणार आहेत 4 इंटू हा मोनोॲटॉमिक गॅस आहे. मोनोॲटॉमिक गॅससाठी CV ची जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे 3/2R इंटू काय असणार आहे बेटा बोल T. हा 2 आणि हा 2 कॅन्सल, हा 2 2 जा 4 म्हणजे 5RT प्लस 3 इंटू 2 म्हणजे 6RT. The answer is 11RT and this is the total internal energy of gas. This is the total internal energy of gas. लक्ष समजलं या ठिकाणी? ओके म्हणजे 11RT is the correct answer. समजतं बेटा? नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय बघा. ॲट व्हॉट टेम्परेचर विल द RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स बिकम जस्ट सफिशियंट टू एस्केपिंग फ्रॉम द अर्थ ॲटमॉस्फिअर. म्हणजे अर्थ ॲटमॉस्फिअर पासून तो इझिली एस्केप होईल. म्हणजे त्या RMS स्पीड जर कॅच झाली तर तो काय होईल एस्केप होईल. तर त्यावेळेस त्यांनी विचारलं की टेम्परेचर काय असेल. तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी जी काही RMS व्हेलॉसिटी असणार आहे त्या RMS व्हेलॉसिटीला आपण असं लिहू शकतो 3kT. के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे डिवायडेड बाय काय असणार आहे बोल स्मॉल ए. ही जी VRMS आहे ही VRMS काय जी जर एस्केप करत असेल त्या VRMS स्पीडला तर VRMS व्हेलॉसिटी आणि एस्केप व्हेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ ते कशा असणार आहेत बेटा बोल सेम असणार आहेत. मग मला सांगा एस्केप व्हेलॉसिटी जी असणार आहे ही एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू किती माहिती आहे ना तुम्हाला 11,200 ठीक आहे ना 11.2 किलोमीटर पर सेकंद. 11.2 किलोमीटर पर सेकंद. किलोमीटर पर म्हणजे 3 डेसिमल शिफ्ट झालं म्हणजे 11,200 मीटर पर सेकंद. आणि या डायरेक्शनला जर लिहितो मी 3 इंटू के ची व्हॅल्यू हे टी ची व्हॅल्यू डिवाइड बाय एम. तुला कशाची व्हॅल्यू काढायची बोल टेम्परेचरची व्हॅल्यू काढायची. तर टेम्परेचर इक्वल टू त्या साईडचा जर स्क्वेअर केला तर 11.112 हे 11,200 त्याचा स्क्वेअर इंटू हे एम या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये एम म्हणजे ऑक्सिजन मासचं व्हॅल्यू दिली तुला 2.76 इंटू 10⁻⁻26 आणि डिवायडेड बाय हे 3 इंटू के ची व्हॅल्यू तुला टाकलेली. के किती दिलं बेटा बोल्ट्झमन कॉन्स्टंट 1.38 इंटू 10⁻⁻23. याला जर तुम्ही प्रॉपरली सॉल्व केलं तर जे आन्सर येणार आहे ते आन्सर येतं या ठिकाणी 8.360 इंटू 10⁻⁴ केल्विन. हे तुझा आन्सर असणार आहे. ठीक आहे ना दिस इज युअर आन्सर. समजतं या ठिकाणी? हा झाला नेक्स्ट क्वेश्चन. म्हणजे या स्पीडला या RMS व्हेलॉसिटीला जे काही मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स सरफेस ऑफ अर्थ पासून काय होणार आहेत झूम होणार आहेत म्हणजे निघून जाणार आहेत. ठीक आहे म्हणजे ॲटमॉस्फिअर त्या ठिकाणी राहणारच नाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन बद्दल डिस्कशन करूयात आपण. क्वेश्चन खूप सिंपल आहे. द इंक्रीज इन अ टेम्परेचर ऑफ गॅस फील्ड इन अ कंटेनर वुड लीड टू. म्हणजे एखादं कंटेनर आहे आणि त्या कंटेनरला तुम्ही गरम करताय त्याचं टेम्परेचर काय हो जाणार आहे वाढत जाणार आहे. जर त्याचं टेम्परेचर वाढत असेल तर काय नेमकं काय कुठल्या क्वांटिटीमध्ये चेंज होईल त्या गॅसच्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीमध्ये बदल होणार आहे असा क्वेश्चन आहे. पहिली क्वांटिटी या ठिकाणी इंक्रीज इन इट्स मास. डज द मास इंक्रीजेस विषय नाही इंक्रीज होऊ शकत नाही. दुसरं इंक्रीज इन इट्स कायनेटिक एनर्जी. मला सांगा जर टेम्परेचर वाढलं की VRMS स्पीड ऑफ दॅट गॅस मॉलिक्युल काय होणार आहे इंक्रीज होणार आहे. आणि ज्यावेळेस VRMS व्हेलॉसिटी इंक्रीज होणार आहे तर VRMS व्हेलॉसिटी इंक्रीज झालं की ऑटोमॅटिकली टेम्परेचर सुद्धा इंक्रीज होणार आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं कायनेटिक एनर्जी इज अ फंक्शन ऑफ काय असतं बेटा ॲब्सोल्यूट टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी इज अ फंक्शन ऑफ काय असणार आहे बेटा बोल ॲब्सोल्यूट टेम्परेचर. एव्हरी मॉलिक्यूल इंक्रीज इट्स कायनेटिक एनर्जी आणि प्रत्येक मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं त्या ठिकाणी ओव्हरऑल गॅसची जी काही कायनेटिक एनर्जी असणार आहे ती 100% इंक्रीज होणार आहे. म्हणजे आन्सर काय असणार आहे बेटा बोल इंक्रीज इन इट्स कायनेटिक एनर्जी. समजतंय? ओके. प्रेशरबद्दल जर विचार केला तर काय होणार आहे बोल डिक्रीज इन इट्स प्रेशर. शक्यच नाही प्रेशर वाढणार आहे कारण रँडमनेस जर मॉलिक्यूलची वाढली जर मॉलिक्यूल जर रँडमली व्हायब्रेट होत असतील तर कोलिजनची नंबर ऑफ कोलिजन पर सेकंद वाढणार आणि नंबर ऑफ कोलिजन पर सेकंद जर वाढले असतील तर मोमेंटम ट्रान्सफर वाढणार. मोमेंटम ट्रान्सफर वाढलं की फोर्स वाढणार आणि फोर्स वाढलं की प्रेशर वाढणार. ठीक आहे चलो म्हणजे आन्सर असणार आहे बी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे बघा. A cylinder contains a hydrogen gas at a pressure of 249 kilopascal at a temperature 270 degrees Celsius. Its density is density त्यांनी विचारले. डेन्सिटी कसं काढणार बेटा तर डेन्सिटी इज इक्वल टू मला सांगा BV इज इक्वल टू NRT. हे बेसिक इक्वेशन आहे. PV इज इक्वल टू NRT. इट इज द व्हेरी बेसिक इक्वेशन.
मग याला असं लिहू शकता PV. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स, त्याला स्मॉल एम डिवाइड बाय कॅपिटल एम इंटू काय लिहितात आहे बेटा बोल RT. म्हणजे हे P इज इक्वल टू M/V म्हणजे रो बाय M इंटू काय झालं बेटा बोल RT. आता तुला त्यांनी कशाची व्हॅल्यू विचारली, डेन्सिटीची व्हॅल्यू विचारली. देन द व्हॅल्यू ऑफ डेन्सिटी हे पूर्ण क्वांटिटी या साईडला, डेन्सिटी इज इक्वल टू P इंटू कॅपिटल M आणि अपॉन RT. व्हॅल्यू टाका. प्रेशर किती दिले रे, 249 किलो पास्कल. हे 249 हे 249 किलो पास्कल म्हणजे 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मॉलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन हॅज गिवन हे 2 इंटू 10⁻³ हा हे लक्षात ठेवा. मॉलिक्युलर मास जे आहे या ठिकाणी हे मॉलिक्युलर मास ॲक्च्युली ग्राममध्ये असते, पण या ठिकाणी SI युनिटमध्ये ठेवण्यासाठी हे ऑलवेज किलोग्राममध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागेल. ठीक आहे. इंटू डिवायडेड बाय काय असणार आहे बोल R इंटू T. R म्हणजे या ठिकाणी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू दिली 8.3 इंटू टेम्परेचर. टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस नाही ठेवायचं, इट मस्ट बी इन केल्विन. हे केल्विन 300. मग याला जर तुम्ही प्रॉपरली सोडलं तर तुमचं जे आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे 0.2 kg पर काय असणार आहे बेटा बोल मीटर क्यूब. इफ यू सॉल्व इट प्रॉपरली देन आन्सर बिकम्स 0.2 kg पर मीटर क्यूब. लक्षात आलं. चल लास्ट क्वेश्चन आहे, याच्याबद्दल डिस्कस करूयात. क्वेश्चन काय, हां हे ॲज इट इज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी विचारलं द मीन फ्री पाथ ऑफ गॅस विथ अ मॉलिक्युलर डायमीटर D अँड द नंबर ऑफ डेन्सिटी N कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. फक्त पहिल्यांदा समजून घ्या मीन फ्री पाथ काय. मीन फ्री पाथ म्हणजे समजा एक सक्सेसिव्ह कोलिजन व्हायला लागले. हा मॉलिक्यूल आहे समजा गॅस मॉलिक्यूल, हा गॅस मॉलिक्यूल आला आणि या ठिकाणी स्ट्राईक झाला दुसऱ्या गॅस मॉलिक्यूल. आता इथे गॅस मॉलिक्यूल आहे, हा गॅस मॉलिक्यूल समजा ही लाल कलरचा गॅस मॉलिक्यूल आहे. हा लाल कलरचा गॅस मॉलिक्यूल आला, पहिल्यांदा याला स्ट्राईक झाला, इथून पुन्हा ह्याला स्ट्राईक झाला, पुन्हा इथून कुठंतरी दुसरीकडे स्ट्राईक झाला. हे जे डिस्टन्स आहे दोन सक्सेसिव्ह कोलिजनमधलं जे डिस्टन्स आहे त्या सक्सेसिव्ह कोलिजनमधलं डिस्टन्सला म्हणतात फ्री पाथ. म्हणजे हा फ्री पाथ झाला D1. समजा D1 म्हणण्यापेक्षा ह्या फ्री पाथला आपण काहीतरी नाव घेऊ λ1. हा फ्री पाथ झाला λ2, इकडे झाला λ3. ह्या सगळ्या जे काही फ्री पाथ आहेत λ1 λ2 λ3 ह्या सगळ्यांचं ज्यावेळेस तुम्ही ॲव्हरेज घेताल, ह्या सगळ्याचं तुम्ही काय घेताल बेटा बोल ॲव्हरेज घेताल. λ1 प्लस λ2 प्लस λ3 प्लस सो ऑन डिवाइड बाय N. दिस टर्म इज कॉल्ड ॲज अ मीन फ्री पाथ. या टर्मला आपण काय म्हणतो बेटा मीन फ्री पाथ म्हणत असतो. आणि त्या मीन फ्री पाथची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू सर्वांनी लक्षात ठेवायची. ठीक आहे ना. आपल्याला याचं डेरिव्हेशन नाही, हे 1/√2n पाय d². 1/√2n पाय d². वेर D इज काय असणार आहे बेटा बोल डायमीटर आणि हे नंबर डेन्सिटी. N म्हणजे नंबर डेन्सिटी. लक्षात आलं बेटा. अशा पद्धतीने आपण KTGवर जे काही क्वेश्चन्स विचारलेत त्या क्वेश्चन्सला आपण डिस्कस केलेलं. एक लक्षात ठेवा KTG आणि थर्मोडायनेमिक्स या दोघांमध्ये मिक्सिंग क्वेश्चन येतात. ठीक आहे ना. तर तुम्ही या पद्धतीत या KTGमध्ये महत्त्वाचं सर्वात काय तर जे काही तुमचा इक्विपार्शियल थेरम आहे ते इक्विपार्टिशन थेरममधील सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन्स विचारले असतात. तर तुम्ही ह्या सर्व टॉपिकला प्रॉपरली तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बी याचा यूज आहे आणि फिजिक्समध्ये सुद्धा याचा यूज आहे. ठीक आहे ना. थँक्यू बेटा.